म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीचा काळ सुद्धा तुमच्या संस्थेने बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरचे ऑलमोस्ट 75 वर्ष, आता 1-2 वर्षात 75 वर्ष होतील. जमाना तो बदल गया, देश बहुत आगे बढ़ गया. आपके यहाँ भी जनरेशन के बाद जनरेशन आ गई, आ रही है, हमारे यहाँ भी जनरेशन के बाद जनरेशन आ रही है. ये तो चलता रहेगा. पण आपला जो काही एक रिश्ता आहे, नातं आहे, हे तुटता कामा नये आणि ते कदापि तुटू शकणार नाही. मला खरंच एक अभिमान आहे की जो एक कार्यक्रम घेऊन तुम्ही आलेला आहात, मॅग्नेटिक महाराष्ट्र. मैग्नेटिक मध्येच एक ताकद है और ये ताकद, कुछ लोग आ रहे हैं, आज भी आ रहे हैं, कुछ आपसे भी मिलेंगे, अरे भाई साहब हमारे यहाँ भी आ जाओ, लेकिन उनको पता नहीं कि अपना मैग्नेटिक जो एक ताकद है वो इतना जबरदस्त है कि अपने यहाँ से वहां उनके यहाँ कोई जाना तो दूर ही, लेकिन ऐसे नहीं हो जाए कि उनके यहाँ से हमारे यहाँ कोई लोग आ जाए. कारण महाराष्ट्र एक वेगळं राज्य आहे, वेगळं संस्कार है, संस्कृति है, कल्चर तो है ही, और इसलिए महाराष्ट्र आगे बढ़ रहा है. हमें कोई जेलसी नहीं, कोई दूसरा कोई आगे बढ़ सकता है, चलो रेस कॉम्पिटिशन करो, बढ़ो आगे, हमें कोई आपत्ती नाही आहे. पण ओढून ताणून कोण जर काय घेऊन जात असेल तर ते ऑफकोर्स मी काय होऊ देणार नाही, आपणही मला असं वाटतं कोणी जायला तयार होणार नाही. या निमित्ताने मी बऱ्याच दिवसांनी आपल्या समोर आलेलो आहे. एक बात जरूर है कि कोविड के कारण हम ऐसे नहीं मिल रहे हैं. आज भी आपके यहाँ भी मैं देख रहा हूँ, जो भी 1 से अधिक लोग हैं, मास्क पहनकर बैठना जरूरी है. काय काय जणांनी मास्कचीच इंडस्ट्री उघडलेली आहे, चांगलं आहे. एक गोष्ट, संकटामध्ये सुद्धा पुढे कसं जायचं हा मार्ग आपल्याला शोधत जावा लागतो. पण ज्या वेळेला हे संकट कमी होईल तेव्हा मी नक्की आपल्याकडे येईन, आणि नुसतं मी आपल्या सोबत तिकडे आलो म्हणजे आपल्या बरोबर आहे अशातला भाग नाही. आता सुद्धा आपले माननीय उद्योग मंत्री सुभाष देसाईजी तुमच्या सोबत आहेतच. तुम्ही सगळे मला ओळखता, माझ्या कुटुंबाला ओळखता, आमच्या जनरेशन्सना ओळखता तुम्ही. याच्यामुळे मला आणखीन वेगळं काही भाषण करण्याची आवश्यकता नाहीये. भाषण तो जो लोग नए होते उनके सामने देने की आवश्यकता होती है. आप तो लोग मेरे अपने हो, और अब मैं महसूस करता हूँ हमेशा कि जब भी मैं आपके यहाँ आता हूँ तो महसूस करता हूँ मैं अपने परिवार में आया हूँ, अपने घर में आया हूँ. तो घर में उठकर कोई भाषण नहीं देता. ठीक है, घर में एक फैमिली है, परिवार है. क्या भाई आप क्या करना चाहते हो, बहन जी आप क्या करना चाहते हो, क्या दिक्कत है आपको. आता तर आपलं राज्य आहे, सत्ता आहे आपल्या हातामध्ये, आणि दोघांचं उद्दिष्ट एक आहे, राज्य को आगे बढ़ाना है. याच्यामध्ये कुठली काही अडचणी असतील, अडथळे असतील तर ते आपण नक्की दूर तर करतोच आहोत. नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट येते आहे, आपण सुद्धा नवीन इन्व्हेस्टमेंट आणता आहात आपल्या माध्यमातून. तुम्ही जे आता 1907 पासून 113 वर्ष आयएमसी या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात आणि या देशात काम करते. मला असं वाटतं की तुम्हीच आपल्या राज्याचे ब्रँड एम्बेसेडर झाले पाहिजे, कि हम 100 साल से भी अधिक इस राज्य में है और यहाँ कोई दिक्कत नहीं आ रही हमें. तुम्ही जर का एक ब्रँड एम्बेसेडरचं काम केलं तर मला नाही वाटत आणखीन कोणाची गरज आहे की आपल्याला महाराष्ट्राचं मार्केटिंग करायला पाहिजे. तुम्ही एक यशस्वी काय म्हणायचं, तुम्ही यशाची गाथा किंवा यशाची गोष्ट ही तुम्ही सांगू शकता की आम्ही पिढ्यानपिढ्या इकडे राहतो आहोत आणि आम्हाला इकडे कोई कुठली कठिनाई नहीं आई है, दिक्कत नहीं आई है. जब भी कोई समस्या आती है तो सरकार हमारे साथ रहती है, हमारा साथ निभाती है, और इसलिए हम महाराष्ट्र तो छोड़कर नहीं जाना चाहते, बल्कि बाहर से, वो चाहे महाराष्ट्र के बाहर या देश के बाहर, विदेश से भी कोई आना चाहते हैं तो उनके लिए आप एक काय करण्याचं, मी म्हणेन महाराष्ट्राचे दूत म्हणून तुम्ही समोर गेलं पाहिजे. माझं फक्त एकच म्हणणं आहे की या सगळ्या काळामध्ये संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था नाही म्हटलं तरी थोडी स्लोडाऊन झालेली आहे, जरूर झालेली आहे. पण स्लोडाऊन जरी झाली असली तरी आता आपण बघतो की थोडंसं आपण ओपन केल्यानंतर ही इकॉनॉमी परत वरती आलेली आहे. म्हणजे काय की पैसा नाहीसा नाही झाला, जसं डिमॉनिटाइजेशन के वक्त हुआ था, पूरी नोटी पैसा ही गायब हुआ था, वैसा पैसा गायब नहीं हुआ है. लेकिन जब वो चक्र शुरू हो जाएगा तो पैसा आगे आगे उसका बहना शुरू हो जाएगा. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं काही तुमच्या ज्या काही सूचना आहेत त्याची फार आवश्यकता आहे. नेमकं काय करायला पाहिजे, कुठे अडलाय पैसा, कुठे काय प्रॉब्लेम झालेला आहे, ह्या गोष्टी तुम्ही जर का सुचवत गेलात. आणखीन इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे काय करना चाहिए, हर बिझनेस की अलग अलग बातें होती है. नुसतं इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणून होणार नाही, तर प्रत्येक बिझनेसला काय करायला पाहिजे, अटी तटी शर्ती कोणत्या थोड्याशा सोप्या केल्या पाहिजेत. परवानग्या आता आपण खूप कमी केलेल्या आहेत, आणखीन पण करतो आहोत. एक प्यारा शब्द होता है वन विंडो सिस्टम. वो भी विंडो कितनी बड़ी होनी चाहिए, कितनी छोटी होनी चाहिए, एक होनी चाहिए जरूर,
लेकिन वो खुली भी तो होनी चाहिए, लेकिन वन विंडो है और वो विंडो हमेशा के लिए बंद आहे, तो फायदा नाहीये. तर त्याच्यामध्ये तुमच्याकडनं काही सूचना पाहिजेत की नवीन गोष्टी आम्ही काय करू शकतो. मध्ये तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की जवळपास 60,000 कोटीचे एमओयूज आपण देशी आणि विदेशी कंपन्यांबरोबर केले. हमेशा यही बात होती है कि एमओयू होते हैं और बाकी सारी बातें हम भूल जाते हैं. वैसा हुआ नहीं है और होगा भी नहीं. मैंने कई बार कहा है कि जून में जितने एमओयूज हुए थे उनमें से ऑलमोस्ट 70% जो एमओयूज में जरूरी बातें थी वो बातें हुई है. लैंड दे दी गई है, परमिशंस दे दी गई है, बाकी सारी चीजें वो भी चलती रही है. और मैं तो पीछे पड़ा हूं. जल्द से जल्द सिर्फ 50,000 60,000 नहीं 1 लाख करोड़ से भी ज्यादा इन्व्हेस्टमेंट अपने स्टेट में आनी चाहिए, मुंबई में, महाराष्ट्र में आनी चाहिए. आणि ही जर यायची असेल तर नुसतं तोंडी किंवा कागदावर तर बोलून चालणार नाही, प्रत्यक्ष काम झालं पाहिजे. आणि ते काम करत असताना तुमच्या सगळ्यांची मला आवश्यकता लागणार आहे, मदत लागणार आहे. आणि म्हणून आपण जे म्हणतो की मिशन एंगेज महाराष्ट्र, त्या निमित्ताने तुमच्या काही गोष्टी कल्पना असतील त्या तर पाहिजेच, पण मी पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगेन की तुम्ही महाराष्ट्राचा चेहरा म्हणून देशाला आणि जगाला सांगितलं पाहिजे की तुम्ही आमच्याकडे या, तुमच्या माध्यमातून नवीन लोक आली पाहिजेत. आणि मगाशी जो मी एक मुद्दा तुम्हाला सांगत होतो, सांगता सांगता थोडासा बाजूला गेलो, तो म्हणजे जब हम विकास की बात करते हैं तो इन्वेस्टमेंट जरूरी है जरूर, लेकिन विकास के साथ साथ जो कॉमन मैन है उसके रोजी रोटी का भी एक काम हमें करना पड़ता है. उसको रोजी रोटी कैसे मिले. विकास मतलब सिर्फ मशीन लाए और ऑटोमेटिक सब प्लांट चल रहा है, तो मैं हाँ विकास है लेकिन वो पूरा विकास नहीं है. जब लोगों को रोजी रोटी मिलती है, अदरवाइज अगर जॉब अपॉर्चुनिटी हम क्रिएट नहीं करेंगे तो जो भी हम प्रोडक्शन करेंगे वो खरीदेगा कौन. जे कस्टमर आहेत तो कॉमन मॅन आहे, त्यांची बाईंग कॅपॅसिटी, परचेसिंग पॉवर तुला वाढली पाहिजे. आणि ती वाढवायची असेल तर जॉब अपॉर्च्युनिटी म्हणजे आपल्याकडे आपण महाजॉब पोर्टल वगैरे जे केलेले का केलेले आहे, तो ज्यादा से ज्यादा लोक उनको काम मिले, त्यांच्या घरातली चूल पेटेल. आणि ती पेटवायची असेल तर ह्या तुमच्या मिशन एंगेज महाराष्ट्राच्या माध्यमातून मग तुम्ही डिजिटल काही क्रांती रिव्होल्युशन करा, आणखीन काही करा, पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना, जनतेला आपल्याला आपण जॉब जर का देऊ शकलो तर ते सुद्धा एक सुखी समाधानी असं आयुष्य जगतील. महाराष्ट्र पण पुढे जाईल, तुम्ही सुद्धा पुढे जाणार. आणि महाराष्ट्र एक वेगळं उदाहरण ह्या विचित्र कोरोना कोविडच्या परिस्थितीमध्ये जगाच्या समोर ठेवू शकेल की सगळीकडे अडीअडचणी असताना महाराष्ट्राने एकमेकाला सांभाळून, मग ते वर्कर्स असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, त्यांना एकमेकाला सांभाळून, एकमेकाचा हात पकडून, सरकारचा पाठिंबा घेऊन, सरकारचं तर साथ सोबत तर आहेच, ती घेऊन पुढे कसं जायचं हे महाराष्ट्र दाखवून देऊ शकेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या अभियानाचं उद्घाटन माझ्या हस्ते करताय. मला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे की तुम्ही ही संधी मला दिलीत. पण मी वचन देतो की नुसतं उद्घाटन करून मी गप्प बसणार नाही. मी पूर्ण ताकदीने, मी स्वतः आहे उद्योग मंत्री आणि पूर्ण महाविकास आघाडीचं सरकार आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीत जिथे जिथे तुम्हाला काही अडथळा येईल किंवा जिथे जिथे तुम्हाला चांगल्या कल्पना सुचतील आणि आवश्यकता लागेल तिथे पूर्णपणे तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. आपण एकत्र येऊन हा महाराष्ट्र जो बलवान आहेच तो आणखीन बलवान करूया. सगळ्यांना एकदा पुन्हा धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय